लाखो पावलं, हजारो टाळ मृदुंगाचा गजर, आणि अचानक सगळं थांबतं. कारण आता धावणार असतो एक घोडा. पण एका घोड्यासाठी इतकी लाखोंची गर्दी का जमते? त्या धावणाऱ्या घोड्यामध्ये असं काय आहे की लोकांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात? आज आपण आलो आहोत वारीतील सर्वात थरारक आणि तितक्याच आध्यात्मिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी. तरडगावच्या उभ्या रिंगणात. वारी. वारी म्हणजे फक्त एक पंढरपुराकडे जाणारा प्रवास नाही. वारी म्हणजे चालता चालता स्वतःला सापडण्याचा प्रवास. प्रत्येक गाव, प्रत्येक मुक्काम, प्रत्येक दिंडी, प्रत्येक परंपरा ही शेकडो वर्षांची जपलेली संस्कृती आहे. आणि त्या परंपरेमध्ये सर्वात विलक्षण आणि सर्वात रोमांचक आणि सर्वात भावनिक सोहळा म्हणजे उभे रिंगण. पहाट अजून पूर्ण उजळ्याची असते, पण तरडगाव आधीच जाग झालेलं असतं. रस्त्यावर भगव्या पताका फडकत असतात. टाळांचा नाद, मृदुंगांचा ठेका आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव: माऊली, माऊली, माऊली. इथे कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. इथे फक्त वारकरी आहेत. हॅलो गाईज, मी आहे अक्षदा आणि मी आज आलेले आहे चांदोबाचं लिंब हे तरडगावच्या ठिकाणी जे पहिलं रिंगण होणार आहे ते पाहण्यासाठी. प्रथमेश दादा आता पुढे व्हिडिओ दाखवेलच तुम्हाला, पण असा व्ह्यू आहे ना की तुम्ही अक्षरशः बघितलाच नसेल कुठे. कारण की ही जी पालखी आहे ना आणि हा जो महाराष्ट्रामधील पहिलं रिंगण जे आहे ना तर ते इथे होणार आहे. हळूहळू दोन्ही बाजूंना वारकरी उभे राहू लागतात आणि मध्ये तयार होतो एक लांब रस्ता. पण हा फक्त रस्ता नसतो, हा श्रद्धेचा मार्ग असतो. हजारो नजरा एका दिशेला खिळखिळलेल्या असतात, कारण क्षण आता जवळ आलेला असतो. दोन तीन लोक सापडले, त्यातून घालायचं कोल्हापूर. ते सगळे कोल्हापूर ते बरोबर आले आणि आम्हाला एकच कारण आहे थांबायचं तिथं. ते पण भरून असं पदर घेऊन ते पण उभं रिंगण पाहण्यासाठी आलो आम्ही. आता भरपूर सारे रिंगण पहिले जातील, त्यानंतर माऊलीचा जो मेन जाते तो पुढे येईल आणि तिथून जे रिंगणाला प्रारंभ होईल. का तू पहिला अनुभव आहे का? पहिला दरवेळेस झालं 5 वर्ष झालं. अरे म्हणजे तू एक्सपिरियन्स मला सांगू शकतो मला. वारकरी संप्रदायात रिंगणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. परंपरेनुसार पालखीतील अश्व हा केवळ एक घोडा नसतो, तो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उपस्थितीचे प्रतीक असतं. म्हणूनच अश्व धावतो तेव्हा भक्तांना वाटतं स्वतः माऊली आपल्या भेटीला आले आहेत. टाळांचा आवाज वाढू लागतो, मृदुंगाचा ठेका वेग घेतो, भगवे झेंडे वाऱ्यावर उंच उडू लागतात आणि प्रत्येकाचं हृदय एक तालावर धडधडू लागतं. आणि तो क्षण येतो. अश्व धावू लागतात. काही सेकंद, पण त्या काही सेकंदांमध्ये वेळ थांबलेला असतो. आकाशभर उडणारा धूळ, कानावर घुमणारा माऊलींचा जयघोष आणि हजारो हात आपोआप जोडलेले जातात. ती धूळ इतरांसाठी माती असेल, पण वारकऱ्यांसाठी तो प्रसाद असतो. म्हणूनच
लोक ती धूळ कपाळाला लावतात, जपून ठेवतात, कारण त्यांच्यासाठी ती माऊलींची चरणांची धूळ असते. रस्त्याच्या बरोबर अगदी मधोमध आहे ना, दोन्ही साईडने जे वारकरी आणि गावकरी येतात ते रिंगण आजच्या पाहायला आलेत. वेगवान जगात जिथे माणसांकडे माणसासाठी वेळ नसतो, तिथे लाखो लोक कोणत्याही निमंत्रणाशिवाय, कोणत्याही प्रसिद्धीशिवाय फक्त श्रद्धेने एकत्र चालतात. हीच वारीची ताकद आहे. तरडगावचं उभं रिंगण फक्त पाहण्याचा सोहळा नाही, तो अनुभवण्याचा क्षण आहे. कारण इथे धावतो फक्त अश्व नाही, धावते शेकडो वर्षांची परंपरा, धावते लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आणि धावत राहते विठ्ठलावरची अखंड भक्ती. वारी संपते, पण तिचा प्रवास कधीच संपत नाही, कारण प्रत्येक वारकरी आपल्या मनात एक पंढरपूर घेऊन परततो. जर हा अनुभव तुम्हाला भावला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण परंपरा जिवंत राहतात जेव्हा आपण त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो. ज्ञानोबा, तुकाराम, माऊली माऊली. हरी माऊली. आज माझ्या आयुष्यातलं आहे ना, सर्वात पहिलं जे महाराष्ट्रात रिंगण आहे ते मी पहिल्यांदा अनुभवलं डोळ्याने. तर त्या रिंगणाबद्दल जी माहिती ना, ती माझी उत्कंठा माझ्या डोळ्यात जी आली ना, ती मला खूप जाणून घ्यायची इच्छा झाली. तर त्या रिंगणाचं महत्व काय असतं म्हणजे? महत्व म्हणजे खालून घोडं येते वर पालखी, खाली 27 नंबर पासून घोडं सुटलं वरल्या खाली मागे तिकडे 27 नंबर पर्यंत जाते. ही माऊलीचं हे करते, तिथं दर्शन घेते. पुन्हा तिथून खाली जाते लोक, पुन्हा पाया पडते. आता तुमचं किती वर्ष आहे म्हणजे वारीचं? 7 वर्ष. 7 वर्ष. आणि 7 वर्षामध्ये तुम्ही आज काय बदल पाहिला? म्हणजे जी आता नवीन पिढी आहे ती नक्की फॉलो करते का नाही, पुढे घेऊन जाते का नाही? अरे काय आहे, आता नवीन पिढी काय करणार? जुनीच पिढी करणार ना. हो बरोबर. नवी पिढी काय करणार? जुनीच पिढी करणार आहे. नवीन पिढीला हे जमतच नाही ना. मग त्या नव्या पिढीला घडवायसाठी तुम्हाला काय सांगता येईल त्यांना? त्यांनी आता हे केलं पाहिजे ना. नेमकं काय केलं पाहिजे आम्ही, आता नवीन पिढी आम्ही आहे तर? त्यांचा अभ्यास केला पाहिजे त्याच्यावर. तुम्ही ते अभ्यासच केला पाहिजे. बरोबर. मग आता तुम्ही कुठल्या दिंडीमध्ये आलाय? ढवळेकर आहे दिंडीत. हा. आणि 11 कुठून? नंबर दिंडी. 11 नंबर. हा. आळंदी ते पंढरपूर. हा. आणि किती लोक आहेत तुमच्या दिंडीमध्ये? 200 लोक आहेत. हा. आणि सोय वगैरे कशी आहे आता? व्यवस्थित आहे, सोय ठीक आहे, टेन्शन. आळंदी ते आपला आता आपण तरडगावला आलो बरोबर. हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला? एकदम एक नंबर वाटलं. म्हणजे असं कुठं हरकत नाही बोल काय कुठं चाललं? काय नाही म्हणजे पूर्ण विठ्ठलाची कृपा तुमच्यावरती आहे. आहे. बरोबर. भारी वाटलं.